नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपलं हरभरा निंदन होतं आणि निंदन पूर्ण एका दिवशी संपलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, एकाच दिवशी झालेला आहे. आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर बघा, आज निंदन होतं आणि आज एकाच दिवशी निंदन झालेलं आहे. बघा, 10 ते 5 बाया, म्हणजे 10 ते 5 टायमिंग होतं त्यांचा आणि महिला होत्या 18. पूर्ण निंदन झालेलं आहे. बघा, शेवटली 5 चालू आहे. हे बघा, आणि टायमिंग व्हायचाच आहे अजून. आणि निंदन चांगल्या प्रकारे निंदन झालेलं आहे आणि तणकटच नव्हतं. तुम्ही माझा प्लॉट बघा, MES 612 सोयाबीन होतं. हे वाण लावलेलं होतं मी या प्लॉटमध्ये. माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ पण आहे. तर त्या प्लॉटमध्ये बघा तणकट होते का. तर सोयाबीनमध्ये जर तणकट नसलं तर चण्यामध्ये तणकट येतच नाही. म्हणून तणकटच नव्हतं. तरी जसं आता इथे बघा, आता इथे गांजर गवताचा थर निघालेला होता. हे बघा, आहे थोडं गांजर गवत होतं, कुठे कुठे ठिगही आहे. तर व्यवस्थित निंदन झालं. महिलांनी चांगलं निंदन केलं. बघा, चांगली वाढ झालेली आहे. हे बघा, बुडातून फुटवे केलेले आहे. हे बघा, आहे बुडातून फुटवे आहे. आता निंदन झालं आपलं. आता 2-3 दिवस थांबून आपण पाण्याला सुरुवात करणार आहोत. 22 तारखेपासून आपण दुसरं पाणी देणार आहोत. म्हणजे आपण पहिलं पाणी दिलं, दुसरं पाणी आपण 2-2 तासाचे शिप दिले, ते पाणी नाही धरायचं आपल्याला. आता दुसरं पाणी म्हणजे ते 2-2 तासाचं काय दिलं, नॉर्मल पाणी दिलं, आपल्याला फवारणी करायची होती म्हणून. आणि आता हे आपलं 40 दिवसानं आपला पुन्हा दुसरा फेर जाणार आहे, मेन फेर. तर तो जाणार आहे 4-4 तासात. हे मेन पाणी होणार आहे, म्हणजे चांगलं पाणी होणार आहे ते. आणि तेच पाणी आपल्या पिकाला पोषक राहणार आहे शेतकरी मित्रांनो. तर वाढ बघा, अजून ह्या वाढेल. आणि पाणी दिल्यानंतर 4-4 तासाचं पाणी दिलं आपण, 22 तारखेला ओलीत करू. तर 4-4 तासाचं पाणी दिल्यानंतर याची वाढ थांबेल. आणि वाढी म्हणजे पाणी दिल्यानंतर वाढ थांबेल. आणि वाढ थांबल्यानंतर आपण फवारणी देऊ. कारण की पाणी दिल्यानंतर बुरशी येते हरभऱ्यावर, फवारणी आवश्यक आहे. तर फवारणी झाल्यानंतर आपण हरभरा सोडून देऊ. नंतर तो ॲटोमॅटिक मग निसर्ग वातावरणावर राहील. नंतर आपण अळी आली नाही आली याचं निरीक्षण करणे. आणि अळी फुलावस्थेत जर अळी आली, एक दुकट दिसली तर टाळणे. आणि जर एका मीटरमध्ये जर अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल, एका मीटरमध्ये जर 2-3 अळ्या दिसल्या फुलावस्थेत, तर फवारणी करणे. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं. आणि आज निंदन झालेलं आहे. बघा, आता हरभरा मोकळा झालेला आहे आपण निंदनापासून. आणि ओलीत पण होणार आता 22 तारखेपासून. बरोबर 40 दिवसांनी फेर जातो आपला पाण्याचा. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. झाले मग निंदन आपले. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि उद्याला आपलं तणनाशक आहे गावामध्ये. नक्की उद्याला आपण 8:30 वाजता आपण लाईव्ह येणार आहोत, 8:30 ते 9 वाजता. तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.